एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंत यांची भेट घेतलेली आहे। पुण्यातल्या कात्रज निवासस्थानी जाऊन ही भेट झाली आहे। काही दिवसांपूर्वी सावंत यांच्यावर एंजिओप्लास्टी झालेली होती। तसंच काही दिवसांपासून तानाजी सावंत मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजही आहेत। मात्र काल एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर सावंत यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल तानाजी सावंत यांची भेट घेण्याकरता पोहोचलेले होते। त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी ही भेट झालेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे, काय पडद्यामागे नेमकं घडतंय? खरं तर काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्यावर एंजिओप्लास्टी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे हे काल त्यांच्या निवासस्थानी गेले होते। त्यांची विचारपूसही केलेली आहे। मात्र दुसरीकडे तानाजी सावंत हे गेल्या काही दिवसांपासून आपल्याला नाराज दिसत आहेत। पक्षापासून ते दूर असलेले पाहायला मिळतात। वादग्रस्त विधानं, त्याचबरोबर त्यांना जे मंत्रिपद नाकारलेलं आहे त्यानंतर ते कुठेतरी बॅकफुटला गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं। पण काल एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा संधी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण काल एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यामुळे तानाजी सावंत यांची नाराजी दूर झाल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा ते पक्षामध्ये सक्रिय होतील अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। काल पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची सुद्धा माहिती आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।